तर पहा बाजार आपल्या गल्लीच्या जवळच आहे लगेच सुरू. सईला मी बळ ठेवलं 10-15 मिनटं, तिचं रड गाणं चाललं होतं. आता फायनली आले बाजारात, चॉकलेट दिलं मग तिला, मग शांत. आज काय बाजार थोडी गर्दी नाही आहे, पुढं आहे का नाही काय माहीत. तर चला पाहूयात. तर आज आहे 31 आणि त्यानिमित्ताने मी आज दुपारच्या जेवणात बनवणार आहे मटर पनीर. तर आता सध्या बाजारात खूप सारे वाटाणे आलेले आहेत आणि म्हटलं चला मग मटर पनीर बनवूया. नाही तर आम्ही काय जास्त वाटाणे टाकून नाही बनवत ही भाजी. आणि इथं मी माईक लावला होता आणि मी सारखा माझा परत पचका झाला, कारण ना मी माईकच चालू नाही केला. आणि का लावला होता, कारण ना मोबाईल कसा जरा थोडासा लांब असतो ना, तर आवाज नको ब्रेक व्हायला किंवा कमी नको यायला, ह्या हिशोबाने मी माईक लावला. पण फक्त लावूनच ठेवला. नंतर मी पाहिलं तर त्याचा काय आवाजच येत नव्हता. तर एवढी मेहनत माझी वायाला गेली असं. तर मग मी आता परत आवाज देते. तर मग मी काय केलं, हे सोनाईचं पनीर आहे ना ते आणलं होतं आणि त्याच्यातले जे आहेत ना पनीर ते खूप मोठे मोठे असतात त्याचे असे क्यूब. तर मग मी शक्यतो ते आपल्या घरी आले ना की जरा असं ओपन करून ठेवते आणि मग कट करते, त्याचे 2-2 भाग करते. म्हणजे मग आपल्याला ना, मी फ्राय नाही करत, फक्त आपलं शॅडो फ्राय आपण म्हणतो ना असं तव्यावरती, तसं नॉर्मल फ्राय करते बस, बाकी नाही. आणि एका साईडला मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे, त्याच्यात ओवा टाकलाय. आणि शक्यतो जरा असं काही हेवी असेल ना तर मग मी ओवा टाकूनच पीठ मळते आणि मग त्याच्या चपात्या, आणि छान लागतं, टेस्टला पण मस्त लागतात. बरेच जणांना म्हणजे बरेच जण करत असतील असं, किंवा काही नसेल पण करीत. मी पण हे असं पाहूनच शिकली की ओवा कसा चांगला पण असतो ना, डायजेस्ट पण होतो आणि त्यामुळं. तर आता मग मी चाललंय माझं पनीर कट करायचं काम, कारण हा आहे म्हणजे दुपारचं जेवण आहे. सकाळी थालीपीठ केलं होतं नाश्त्याला, तर तेच खालं. आणि म्हटलं मग चला आता हे दुपारचे जेवायला येतात, तर मग संध्याकाळी काही जेवण नसतंच आहे. तर मग म्हटलं दुपारचं जेवण बनवूया, नाही तर मी संध्याकाळीच बनवणार होते. आणि मग केलं तर यांना नसतं भेटलं संध्याकाळी. तर आता मी वाटण वगैरे पण करून ठेवलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये. तसंच आहे, आताच वाटण केले आणि आता म्हटलं लगेच करूया सुरुवात. तर बघा असे छोटे छोटे मी याचे असे क्यूब केलेत, तरी पण बघा बऱ्यापैकी म्हणजे भरपूर मोठे असतात त्याच्यामध्ये म्हणून. आणि वाटण पण केले. वाटणामध्ये मी टोमॅटो, कांदा, आलं, लसूण असं पेस्ट टाकलेलं आहे. आणि ते ना मी नेहमी तव्यावरती भाजत असते कांदा वगैरे. तर ह्यावेळी मी काय केले, आपलं नॉर्मल जी मी नेहमी भाजते ना त्या चाळणीवरती, त्याच्यावरच भाजलेलं आहे. ती जाळी असते ती पापडाची ती. आणि एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला यांनी आणलेला आहे. किचन किंग मसाला आहे ना, त्याने खरं छान होतं बरं का, पण तोच वापरायचा शक्यतो. म्हणजे मी आता बरेच वेळा तो वापरते, पण आता यांनी आणलाय म्हणून जाऊ दे. तर चला करूया आपण रेसिपीला सुरुवात. चुली गरम व्हायला, इथं मी ठेवली कढई गरम व्हायला. अरे अगोदरचा थोडा मसाला होता बघा, माझ्या लक्षातच नाही. असंच जाऊ दे, लागतो तसा कशाला पण टाकते मी. कशाला म्हणजे ज्या मेन भाज्या असतात ना त्यांना टाकते. तर याच्यात ना तूप पण टाकते बर का. तर हे तूप आहे घरगुती, घेतलं होतं मी एका मावशीकडून, तर तेच घेते. आता काय होते, थंड येते ना खूप, तुपाचं थिजलेलंच राहतं बऱ्यापैकी. आणि चपात्यांना पण आहे ना तूप लावून केलं ना ते बाहेर लागतात, त्याच्याबरोबर गरमागरम अशा मस्त. आणि हे जे पनीर आहे ना, मी तेव्हा चपात्या करेल का एका साईडला, आता हे काय करणार, थोडस ग्रेव्ही याच्यात होऊन का, जेव्हा चपात्याला इकडं करायला घेणार ना, तर हे तिकडं शिफ्ट करणार आणि मग नंतर त्या तव्यावरतीच पटकन पनीर असं थोडस फ्राय करून घेणार आणि मग डायरेक्ट ग्रेव्ही मध्ये टाकणार. असं करणार. तुपाने ना टेस्ट छान येते, नुसतं तुपाच नाही, ते पण टाकणार आहे मी, तेल पण थोडस टाकणार आहे. मुलांचं चाललंय खेळायचं. काय झालंय म्हणजे ऋतूला सुट्टी नाही, हायस्कूलला क्रिसमसची सुट्टी 8 दिवस, त्याच्यामुळं मग चकुली नानान ते खेळतायत बाहेर.
सई पण त्यांच्याबरोबर खेळतीये. तर आता मी थोडस जिरं टाकले आणि आता घरगुती मसाला. तर हा आहे आपला घरचा मसाला. थोडस धने पावडर, थोडीशी हळद, मसाल्याचं हे वाटण. तुम्ही म्हणशाल वाटण असं का दिसतंय, कारण मी ते डायरेक्ट नेहमीच्या याच्यावरती भाजते ना, पापड भाजायची ती चाळणी नसते का, त्याच्यावरच भाजलेलं आहे सगळं, टोमॅटो वगैरे ते परतून घेणार आहे मी चांगलं तेल सुटत तोपर्यंत. तर पण थोडीशीच टाकणार आहे, थोडीशी साखरेने टेस्ट छान येते म्हणून. तर इथं ना मी काय केलं, मसाल्याला चांगलं तेल सुटल्यावरती त्याच्यात वाटाणा टाकला आणि तेव्हा माझ्याकडून कॅमेरा बंदच होता. छकुलीचं माझं बोलणं चाललं होतं, लक्षातच नाही आलं. मग वाटाणा त्याच्या चांगला परतून घेतला मसाल्यामध्ये आणि मग नंतर जसं हवं तसं पाणी ओतते मी. आता आपल्याला जशी ग्रेव्ही करायची तशी, म्हणजे खूप असं घट्ट पण नाही आणि असं पातळ पण नाही, मीडियम साईज मध्येच नेहमी मी अशी म्हणजे ही भाजी करते. काही काही लोक असे म्हणजे खूप कधी कधी घट्ट पण करतात किंवा काही असले पातळ, तसे नाही. आणि आता ना मेन म्हणजे जेवढे आता वाटाणा ना ओला आहे ना, त्याला शिजायला टाइम लागतो. काही कधी कधी वाटाणा पटकन शिजतो, पण भाजीमध्ये शिजायला ना त्याला टाइमच लागतो. म्हणजे कुकरमध्ये शिजतो लवकर, पण जेव्हा आपण अशी भाजी करतो ना त्यात टाइमच लागतो. तर मी आता चांगला वाटाणा शिजून देणार आहे. ही भाजी चांगली शिजली ना बऱ्यापैकी आटणार पण आहे. आणि मग नंतर त्याच्यात ना आपण जेव्हा मी चपात्या करल ना, तेव्हा मग ते पनीर जे आहे ना ते मी थोडस असं फ्राय करून टाकल, तसं मी तुम्हाला दाखवीनच. तर मग आता मी चवीनुसार आपलं मीठ टाकलेलं आहे, कारण कधी कधी मीठ माझ्याकडून तुम्हाला दाखवायचं राहून जातं, तसं मी टाकते. पण नंतर मला ना नंतर टाकायची सवय, जेव्हा सगळी भाजी टाकून होते ना तेव्हा मग मी मीठ टाकते. त्यामुळे मग कधी कधी ते स्किप होऊन जातं तुम्हाला दाखवायचं असल्यावरती. आणि आता मग ना थोडस म्हणजे चांगली भाजी शिजली ना, मग नंतर परत कोथिंबीर पण वरून टाकीन मी. तर बघा एवढी अशी मी भाजी धरलेली आहे. आता मी बऱ्याच वेळा आता हिला मस्त निवांत शिजून देणार आहे. तोपर्यंत आता छकुलीच्या माझ्या गप्पा चालल्या होत्या आणि सई पण होती. मग भाजी वगैरे शिजून झाली ना, आता ना मी इथं घेतल्या चपात्या करायला. बघा भाजी बऱ्यापैकी म्हणजे सगळी शिजलेली आहे आणि आटली पण. कलर बघा ना कसा आलाय. मी ना आज असं याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं ना की असंच टाकलं होतं त्या पापड भाजतो त्या चाळणीमध्ये, तो जो कांदा आहे ना तो जरा काळा झाला होता, तर भाजीला पण तसाच कलर आलाय. पण छान कलर आलाय, म्हणजे बिना कलर टाकता चांगला कलर आलाय. बघा ना कशी कलर आलाय, असं म्हणजे ब्राऊन ब्राऊन कलर आलाय जरा. पण छान झाली होती बरं का टेस्टला. नाहीतर आपण ग्रेव्हीचा कसा वेगळाच कलर येत असतो ना, असं जरा येल्लो शेड मध्ये असा. पनीर बघा मी ना असं नॉर्मल थोडस तेल टाकून तव्यावरती थोडस असं त्याला कलर चेंज झाला की मग त्याच्यात टाकते. म्हणजे याने ना चिवट वगैरे नाही होत, नाही तर पनीर कसं कधी कधी तुटलं जात नाही ना असं. आणि जरी म्हणजे आपल्याला जर अगोदर करून ठेवायचं असेल ना, तर कोमट पाणी करायचं आणि पनीर भाजलं गेलं ना की त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं आणि मग जेव्हा ग्रेव्हीत टाकायचं ना त्यावेळी टाकायचं. तर बघा मी आता टाकले आणि कलर बघा किती छान आलाय ना, मस्त. आणि टेस्ट पण छान झाली होती बरं का. मग मी आता घेतल्यात लगेच लोक चपात्या करायला. मग यांना म्हटलं की चला तुम्ही लगेच गरम गरम चपात्या पण खाऊन घ्या. आमच्या म्हणजे माझ्या मी पहिली चपाती झाल्या लगेच त्यांना खायला दिली. म्हणजे पहिली ही नाही चपाती करणार बरं का, मी त्यांना देणार खायला. कारण याच्यावरती जी पहिली चपाती ना ती मी अशीच डब्याच्या खाली किंवा कुत्र्यांना वगैरे देत असते खायला. मला ही माझ्या आईकडूनच सवय. माझी आई पण अशी पहिली जी चपाती असते ना ती आम्ही कधी खायला नाही घेत. असे काय रिझन आहे ते पण नाही माहित, पण हो आहे काहीतरी रिझन की ह्या जर्मरची जी भांडी असतात ना त्याच्यावरचं पहिलं जे असतं ना ते खाती नाही असं बोलतात. मी ऐकले हे मोबाईल मध्ये. तर असं तर ह्या पहिल्या चपातीला तेल पण नाही लावत मी. तर मग यांना म्हटलं तुम्ही खाऊन घ्या. मग गरमागरम त्यांचं जेवण झाल्यावर मग आम्ही जेवायला बसलो. सकाळी केली नाश्त्याला थालीपीठ आणि आता आमचा नानाने लय उशीर केला जेवायला.
हा हा ये ना इकडे ये इथे ये. बस सई बस जेवायचं ना. 3 वाजले तुम्हाला जेवायला आज 3 साडेतीन झाले का हा ना सई जेवली नाही तर ना थालीपीठ बघ कसं झाली. तुला बघ पनीर ना तुला आवडते का पनीर. हा नानाला पनीर दुधाचे पदार्थ आवडत नाही बाई. नाना दिसत नाही तिकडे फिरव. नानाला नाही आवडत. तो बोलते दुधाने चरबी वाढते. नाही तसं खरं आहे बरं का नानाचं. दुधाने चरबी वाढत हा चुकली बघ खाऊ. कारण ना डेअरीचे पदार्थ शक्यतो नाहीच खाती बरं. पण कधीतरी काय होते त्याला. काकडी खा मग थोडीफार चरबी वाढली पाहिजे ना रे. हा ना तुला कुठं लई चरबी हा मग चुकली संपून टाक तेवढी. आज जरा वेगळ्या पद्धतीने शिकली. दुपारी जेवण वगैरे झालं सगळं आवरला किचन. असं काय करतीस आहे तू. तर चला आता चालले बाजाराला. पाणी आलं तर पाणी वगैरे भरलं. सई छकुली दीदी पशी थांबणार आहे आज. सई हुशार आहे ना. हा सई दीदी पशी थांबा मी लगेच बाजार घेऊन आले. बुधवार ना आज बाजाराचा दिवस. काय घेऊन येऊ. मला खाऊ घेऊन काय आणू. कोणता काय काय ब्यू काय ब्यू हा का. जर्किंग घातलंय. 6 वाजलेत आज उशीर झाला जायला. हा हा हिचं बघा स्वेटर पहिलं. दादा करतोय अभ्यास. हा सईची बॅग आहे. चला आता मी निघते बाजाराला. हा सई दीदी कडं कॅन्सल. मी जातच नाही आता बाजाराला बरं का. असंच आहे ही पोर आहे ना खरं. नाही मी आता कॅन्सल करते बाजाराला नाही जात. जाऊ दे मग चला बरं का. आले सईला फुटाणे आणले. फुटाणे संपले होते ना सईचे. अर्ध्या तासाच्या आत आले मी तरीही सई रडत होती. अशी येडी बाई आहे. तिथं ना आम्ही शेक करतो ना तिथं माती खेळत होती ना छकुले. हा कोळशात पराखी काळ काळ झालं होतं तो. हा आणि छकुली दीदी म्हटली चल चप्पल घालून येऊ. तर लगेच रडायला सुरुवात. दरवाजा बंद आणि रडत होती ना सई. असं करशील का परत. आणि आले आल्या मला म्हणते आई खाऊ 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 काय आणला. तरी पटापट. आणि मी ना कलिंगड आणले ह्यावेळी. कलिंगड आले बाजारात पहिल्यांदाच. मग आता हा काय खाऊ आणलाय मी. आई मला खाऊ आणला. आवर तू घे अभ्यास कर. चला आता हा आजीचा माल संपला नाही का. कुठं आजी बसली. हा बाजार संपले. आम्ही गावात आलोय. अगं ते पॅकिंग करतायत बाजाराची कळ का. इथं लाईट आहे ना त्याच्यामुळे हे इथं आहेत कळलं का अजून. पण आज एवढं बाजारात गर्दी पण नव्हती नेहमी सारखी. तर आम्ही आलो होतो संध्याकाळी किराणा मालाच्या दुकानात. थोडस मटेरियल घ्यायचं होतं आणि कॅलेंडर मी राहिलं होतं माझ्या बाजाराच्या वेळी लक्षातच नाही म्हणून. पण आता काय इथं जवळच झालंय किराणा मालाचं दुकान. इथे शाळा आणि शाळेच्या पुढेच आहे. आपल्या घरापासून 5 मिनिटं लागतात. तर छकुली आणि मी आले होते आणि बऱ्यापैकी गर्दी पण होती. पण आम्ही लवकर घेतलं काय आम्हाला एवढं काही घ्यायचं नव्हतं. उद्याचं थोडस नियोजन होतं म्हणून मग काही घ्यायचं होतं ते घेतलं. आणि हे सईसाठी आणि ऋतूसाठी ओरिओ बिस्किट किती म्हणजे
भरपूर दिवसांनी मी घेतलं असेल, तर हे याच्यात पण एवढा खाऊ घेतलाय. तर उद्या समजेलच तुम्हाला काय करणार आहे किंवा काय नाही असं थोडंफार. तर जे मटेरियल लागत होतं ते घेतलं. गावात पण मला जरा मेडिकल मध्ये मॉइश्चरायझर ते माझं संपलं होतं, मग आले होते तर म्हटलं मग चला ते पण घेतलं. आणि मग छकुली आणि मी आम्ही दोघीच आलो होतो. सैला मृदूला घरीच ठेवलं होतं, मग घेतलं गेलो घरी. गावात गेलते मी, तुम्हाला तर दाखवलंच. परत गेले, बाजार घेऊन आले होते. तर हा सैला बिस्किट आणलं ओरिओ. भरपूर वर्षांनी मी आज ओरिओ खाल्ला असेल, खरं सांगते. नाही तर बिस्किट वगैरे काय एवढं कधी खात नाही. आणायला गेलतो उद्या. असं आम्ही तसं काही कधी असं एवढं जास्त सेलिब्रेशन वगैरे काही नसतं. आपलं घरच्या घरी जे असतं तेच आम्ही करतो नेहमी. काही जरी हॅपी न्यू इयर वगैरे किंवा काही असू, घरच्या घरीच असतं शक्यतो. तर असं काही नाही की आता यूट्यूब स्टार्ट केलंय तेव्हापासूनच मी हे करते म्हणून असं काही. मला हौस आहे, आवड पण आहे आपण म्हणतो, पण ना ते काय होतं, आता हे झाले. मी ना पहिल्यांदा इथं म्हणजे माझं लग्न झालं ना, तेव्हा पहिलं जेव्हा वर्ष जे हॅपी न्यू इयर येणार होतं ना, नवीन वर्ष, तेव्हा पण आहे ना आता तरी कशी अशी छकुलीन ते चुकून आणा अशी आता ही सेकंड बॅच म्हटलं तरी चालेल. पण फर्स्ट बॅच जे माझ्याबरोबर होते ना, आता व्हिडिओ बघितले त्यांना कळलं की ते नाही की मी म्हणते नेहमी आमची साक्षी, हर्षल, पजू, सोन्या हे पहिले असे छोटे होते. सॉरी, असे छोटे होते ना, तेव्हा पण आम्ही खूप म्हणजे खूप काय काय सेलिब्रेशन करायचं, खूप मस्ती असायची तेव्हा पण. तर ना ते फोटो मी तुम्हाला व्हिडिओला असे अटॅच करेन आता, तर तुम्ही ते पहा. हे जे फोटो आहेत ना ते कधीच येत माहिती का, जेव्हा आम्ही म्हणजे माझं लग्न झाल्यावरती तेव्हा न्यू इयर होतं तेव्हा. तर मी तेव्हा जॉबला जायची मेडिकलवरती. तर तिकडून येताना मग मी तो केक घेऊन आले आणि असं मोठं फरसन नाही सॉरी चिप्स होते, त्याचा एक पुडा घेऊन आले. आणि आम्ही असंच ठरवलं होतं की करूया न्यू इयर सेलिब्रेशन. तर मग जेवलो वगैरे 10 वाजता मग आम्ही हर्षलच्या घरी सगळे एकत्र आलो आणि तिथं आम्ही ते छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि मुलांनी मला सरप्राईज म्हणून प्रत्येकाला म्हणजे त्यांचे आई वडील आणि मी हे आमचे, तर आम्हाला सगळ्यांना छोटं छोटंसं का होईना असं काही ना काही गिफ्ट दिलं होतं प्रत्येकाने, बरं का. ते 4 जण आहेत ना, त्यांनी प्रत्येकाने, पजूनी मला आठवते असा कंगवा, सोन्यांनी काहीतरी किचन, आणि हर्षलनी ना मला बांगड्या दिल्या होत्या हातातल्या, त्या माझ्याकडे अजून पण आहेत. एवढे वर्ष झाले बघा, 6-7 वर्ष झाले असतील आपण माझ्याकडे आहेत. तर असंच तेव्हा म्हणजे मला हौस आहे, असं नाही की आत्ताच मी स्टार्ट केले म्हणून करते, पण तेव्हा पण उलट तेव्हा लय मजा यायची. आणि ना तेव्हा मी एवढं शूट वगैरे नव्हतं करत, म्हणजे तेव्हा फक्त फोटोच काढायचा आम्ही, व्हिडिओ वगैरे एवढं नाही. आणि मला जास्त फोटोचंच वेड होतं तेव्हा. आणि आता काय झाले, आता जास्त व्हिडिओ असतात, कारण काय होतंय जास्त फोटो काढायचं डोक्यातच येत नाही. आणि आता असं वाटायला लागली की हा फोटोपेक्षा एक व्हिडिओमध्ये कसं एक आठवण पण राहते असं म्हणून. पण तेव्हा जास्त फोटोच मी काढत होते असं. तेव्हा पण छान असं सेलिब्रेशन करायचं काय असलं का, पण घरच्या घरीच. बड्डे पण माझा असला ना का मुलंच करायची, केक वगैरे घेऊन आले होते एकदा सोन्याने, ते मला आठवतं. पण मग असं छान वाटतात त्या गोष्टी. पण आता ती मुलं प्रत्येकजण शिक्षण त्याच्यामुळे असे लांब गेलेत, पण आले का येतात भेटायला. पण कधी कधी मी त्यांना खरं खूप मिस करते बरं का. ते आता व्हिडिओ बघत असते तर त्यांना पण समजेल की हा दीदी आपल्याला मिस करते. आणि दीदी दीदी असंच असतं त्यांचं. आता हे कसं ही मुलं असं हे करू ते करू, तेव्हा ते सारखे माझ्या मागं असतं. मी दिवसातून म्हणजे असं काही असं तसं आलं ना का मी नेहमी म्हणते ह्या मुलांना की हा तुम्ही माझी सेकंड बॅच, माझी पहिली बॅच आता लई मोठी झाली असं. तर असंच मला आठवलं म्हणून मी सांगणार. तर उद्या पण छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. तर कसं येते काहीतरी नवीन म्हणून मग त्याचं स्वागत तर केलंच पाहिजे हसून. आणि तसं म्हटलं ना की एक गृहिणी असते ना त्याच्यासाठी कधीच काही बदलत नाही, फक्त कॅलेंडर बदलतं, कॅलेंडरवरचं साल बदलतं, वर्ष बदलतं. पण हे जे आहे रोजचं रुटीन, ही मुलं म्हणजे मुलं नाही बदलत
ती कशी काय बदलती. पण म्हणजे असंच रोजची कामं ती असतात. पण जे बाहेर जाऊन जॉब वगैरे करतात, वर्किंग वुमन जे असतात ना, तर त्यांच्यासाठी थोडंसं एन्जॉय होतो, एन्जॉयमेंट आणि पाहिजेलच. आता मी पण पुढं करू शकते कधी येतं जेव्हा हे जरा शाळेत वगैरे जाते असं मी म्हणतीये. आता ऋतू आपला एवढा मस्त पहिलीला जातोय, पण तरी पण अजून पण त्याच्याकडे लक्ष द्यायलाच लागतंय. शेवटी आई आपण म्हणतो ना, आईची काळजी कधी संपत नाही असं म्हटलं तरी चालेल. पण असं रोजचे दिवस येणारे सारखेच असतात आपल्याला. आपण इंस्टाला रील बघतो ना की असं असं, पण ते एक जोक म्हणून आपण लगेच म्हणतो हा आहे. पण त्या गोष्टी खऱ्या असतात. रोजचंच भांडी, रोजचंच धुणं, म्हणजे प्रत्येकच लेडीजला, प्रत्येक बायांना ते असतंच आहे असं. पण चला काहीतरी असं आलं का मग एका बाईला पण चेंज भेटतो आणि तेवढा जरा उत्साह पण येतो असं. तर चला आता आवरलंय सगळं. उद्या आज आहे 31 आणि उद्या आहे, हो बिस्किट खाल्लं. उद्या आहे 1 जानेवारी. तर तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तर हे वर्ष तुम्हाला खूप छान आनंदाचं आणि समाधानाचं भरभराटीचं जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय असणार आहे मी अजून विचार नाही केला, पण व्हिडिओ पहा. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट.